तुमचे लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहे परंतु प्रेग्नन्सी राहिली नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. इनफर्टाईल कपल जेव्हा ओपीडी मध्ये येतात तेव्हा ओव्हॅरियन रिझर्व म्हणजे ओव्हरीची सीबीज तयार करण्याची कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी आपण काही टेस्ट करतो. यातील पहिली टेस्ट आहे AMH. AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन, जी आपण कपलमध्ये पिरियडच्या कुठल्याही दिवशी करू शकतो. त्या टेस्टमध्ये आपण पेशंटचे ब्लड काढतो आणि टेस्टिंगसाठी पाठवतो. नॉर्मल AMH व्हॅल्यू अंदाजे 2 ते 5 या रेंजमध्ये असते. त्यापेक्षा कमी AMH असेल तर त्या AMH ला आपण लो AMH म्हणतो. लो AMH दोन प्रकारे होऊ शकतं. एक तर वय वाढल्यानंतर AMH कमी होत असतो, 35-40 नंतर AMH कमी होतो, आणि दुसरं कमी वयामध्ये जर AMH कमी झाला तर त्या कंडिशनला प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर असे म्हणतात. हाय किंवा जास्त AMH PCOD या कंडिशनमध्ये होतो. यामध्ये दुसरी टेस्ट आहे AFC, अँडर फॉलिक्युलर काउंट. या टेस्टमध्ये पेशंट आल्यानंतर आपण सोनोग्राफीद्वारे दोन्ही ओव्हरीमध्ये किती सीबीज वाढलेले आहेत ते तपासून पाहतो.